करावं लागायला लागलं, म्हणून त्यात आता मला रस नाही, मरेपर्यंत असणार पण नाही. आम्हाला देवाने आणि संतांनी पूर्णपणे स्वीकारलेलं आहे, हे मी खात्रीनं आणि डंकी की चोट पे सांगतो. इथं दोष पाहिले जात नाही, इथं गुणही पाहिले जात नाही, इथे फक्त पाहिली जाते श्रद्धा आणि समर्पण. 100% समर्पण करायचं. हे पहा, त्या द्रौपदीला भगवंतानं सांगितलं, द्रौपदीने प्रश्न विचारला होता, थोडक्यात सांगतो की देवा, माझं वस्त्रहरण होताना तो सगळा प्रसंग पूर्ण संपल्यानंतर तू एवढ्या उशिरा का आला? मला प्रसंग रंगवायचा नाही, एका वाक्यात सांगायचंय. द्रौपदीनं निवांत क्षणी नंतर बोलणं झालं हे की तू एवढ्या उशिरा का आला? तेव्हा भगवंतानं सांगितलं, द्रौपदी, तू अगोदर सगळ्यांची मनधरणी करून पाहिली. द्रोणाचार्य, धृतराष्ट्र, तुझे पती, कौरव, ह्या सगळ्यांना तू विनवणी करून पाहिली की मी तुमची कुलवधू आहे, माझी विटंबना करू नका. या सगळ्यांची तू जोवर विनवणी करीत होती तोवर मला माहित होतं तिथं माझी गरज नाही. पण जेव्हा तू सगळ्यांचे आधार सोडले आणि हात वर करून मला बोलवलं, त्यानंतर यायला मी क्षण सुद्धा लावला. त्यामुळे सर्व परित्याग करून, सर्व ठिकाणच्या श्रद्धा एकत्रित करून पांडुरंगाच्या आणि संतांच्या चरणी आपण समर्पित केल्या तर त्यांच्या कृपेला वेळ लागत नाही. भामचंद्र डोंगरावर होतो, 2002ची गोष्ट असावी, 1ची. तेव्हा मी निराहार निर्जल एकादशी करायचो आणि मग एकादशी नंतर द्वादशीला मधुकरीला जाऊन गावातून मधुकरी आणून नंतर द्वादशी 12 वाजता आम्ही सोडायचो. हा माझ्या जीवनात घडलेला प्रसंग आहे. त्यानंतर मी पुन्हा कधीही माऊलींची परीक्षा पाहिली नाही, कधीच नाही पाहिली. त्या दिवशी पाहिली ते तुम्हाला सांगतो. निराहार एकादशी, आदल्या दिवशी पाणी पण नव्हतं प्यायचं आणि द्वादशीला मी एकटाच होतो. द्वादशीला मी ठरवलं का, कारण माझ्या चिंतनात तेव्हा एक ओवी गेली होती, माऊलींची ओवी. माऊलींनी असं लिहिलंय, अधनी घालिता हरळू होती अमृताचे तांदूळ, जरी भुकेची राखे वेळ श्री जगन्नाथ. अर्थ असा आहे, जर देवाला तुम्हाला जीव घालायचा असेल तर तुम्ही पाणी आधण ठेवा चुलीवर आणि त्याच्यामध्ये वाळू टाका आणि झाकण ठेवा, जाळ घाला. भगवंताला म्हणायचं मला जेवायचं, झाकण काढा, तर भात असेल तयार झाले. माऊली त्यासाठी प्रचंड मोठी श्रद्धा पाहिजे. मी या ओवीची परीक्षा घ्यायचा प्रयत्न केला आणि मी द्वादशीला मधुकरीला गेलो नाही, ज्ञानेश्वरी घेतली, वाचित बसलो. मी बोललोय आमच्या लोकांना खाजगीमध्ये. 10 वाजले, 11 वाजले, उन्हाळ्याचे दिवस, सगळीकडे सगळा शुकशुकाट, शेतात पीक नाही, कुठे हिरवळ नाही, तिकडे खूप उन्हाळा कडक असतो. आणि 11 वाजले म्हणजे नाही जायचं, 11:30 वाजले नाही जायचं. 12, 12:15 एक माणूस मला खालून येताना दिसला. दूरवरून फक्त माणूस दिसला, त्याच्या हातात काहीतरी होतं. तो जवळ आला तेव्हा मी त्याला ओळखलं. मला आता इथं त्याचं नाव सांगता येणार नाही. इतका जबरदस्त नास्तिक होता की रोज लोकांना शिव्या द्यायचा, डोंगरावरल्या रोज मद्यपान करायचा, झोपलेले असले तर शिव्या द्यायचा, काय पसरले म्हणायचा, आले इथं भाकरी खायला. एवढा जबरदस्त नास्तिक माणूस होता. त्याची शेती होती तिथं जवळ. त्याला काडीचंही प्रेम नव्हतं बुवा मंडळीबद्दल, त्याला काडीचंही प्रेम नव्हतं तुकोबरायबद्दल. आम्ही सगळे त्याला भिवून राहायचो. हा कधी मारीन म्हणून सांगता येत नाही, असा घटोत्कचासारखा होता, एवढा मोठा. आणि त्या काळ्या दुपारी रणरणत ऊन पडलेलं, तो खालून मला येताना दिसला आणि लांबून मला आवाज दिला, ओ जाधव बा, या जेवायला या. भाकरी घेऊन आला. मला तो कल्पना करणं शक्य नव्हतं की तो कधी मला भाकरी आणेल म्हणून. आणि तेव्हा मी ज्ञानेश्वरी डोकं टेकवलं, म्हटलं यानंतर आहे, आता परीक्षा पाहणार नाही. साक्षात ज्ञानोबांनी मनोरथ पूर्ण केलं आणि मला जेवण घातलं द्वादशीला. हा माझा अनुभव. त्यामुळे मायबाप हो विनंती एवढीच करी, जेव्हा ज्ञानेश्वरी गाथा अंतर्गात उतरत गेले तेव्हा मी त्यांना जे मागितलं ते त्यांनी मला दिलं. मी सांगितलं, ज्ञानोबराय तुकोबराय, माझ्या अंतःकरणातून संपत्तीचं प्रेम दूर करा, दूर झालं. माझ्या अंतःकरणामधून कीर्तीचं प्रेम दूर करा, दूर झालं. माझ्या अंतःकरणामधून मोह दूर करा, दूर झाला. मी जे जे बोललो ते माझ्या बाबतीत घडलं. फक्त मी थोडं विरक्तीच्या मार्गाने बोलत गेलो ते मला मिळालं. तुम्ही आसक्तीच्या मार्गाने बोला, ते पण मिळेल असं नाही. इथं प्रवृत्ती मार्गावाल्यालाही देतात, निवृत्ती मार्गावाल्यालाही देतात. मला व्हायचं होतं मोकळं. मी म्हटलं मला मोकळं करा, त्यांनी मोकळंच केलं. हो, आज मी ठामपणे जाहीरपणे सांगू शकतो, जगातली कोणतीही वस्तू मला आज वाकुल्या दाखवू शकत नाही.
जगातल्या कोणत्या वस्तूचं मला काडीचंही आकर्षण उरलेलं नाही, सांगतो काडीचंही नाही. कोणत्या पदाचं नाही, कोणत्या प्रतिष्ठेचं नाही, कोणत्या कीर्तीचं नाही, कोणत्या संपत्तीचं नाही. याचं एकमेव कारण माझे ज्ञानोबा आहे. माझा अनुभव आहे. आता मी संसारी नाही म्हणून मी तुम्हाला संसारातली फळं सांगू शकत नाही, पण तुम्ही संसारी जरी असाल तरी पूर्ण श्रद्धेनं तुम्ही संतांचा आश्रय करा. तुमचे मनोरथ पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि काय मनोरथ? अहो, त्यांच्या आश्रयानं मनोरथच संपून जातं. मागणार काय? अब्जावधी करोडची संपत्ती ज्यांच्याकडे, ते पण झोपायला राजी नाहीत. म्हणजे त्यांचंही पोट भरलेलं नाही, त्यांना भासम्या लागला. त्यांना वाटतं सारा महाराष्ट्र आपला असावा. अरे तुम्ही मरणार आहे, तुमच्या लक्षात आहे का नाही? अरे तुमचं मरण जवळ आलंय, तुम्हाला किती गिळायचंय अजून, पण नाही, हे कळत नसतं. हे कळायला संत कळावे लागतात. जेव्हा संत समजतील तेव्हा सगळ्या इच्छा स्थिर होतील, सगळ्या इच्छा शून्य होतील, आणि असं अंतःकरणामधून आत्मतृप्तीचं प्रेम उमलेल. आणि मग कळेल तुम्हाला की जीवन किती सुंदर आहे. ह्याच्यामध्ये सुंदर नाहीये. आणि हे शिकवते ज्ञानेश्वरी गाथा, हे शिकवतात संत. म्हणून माझ्यावर ज्ञानोबा तुकोबावर, माझ्या पांडुरंगावर प्रगाढ निष्ठा असू द्या. आपली इकडे तिकडे पसरलेली भक्तीच्या ज्या धारा आहेत त्या सगळ्या एकत्रित करा आणि संतांच्या भगवंताच्या चरणी तुम्ही निष्ठा ठेवून ज्ञानेश्वरी गाथा. आता महाराजांनी तर सांगितलंय, काय करायचं हे मी सांगणार नाही, मी परिणाम सांगायला उभा आहे. आणि त्या परिणामाचा मी इथं जिवंत तुमच्या समोर आहे. मी अनुभव घेतलाय, मी अनुभव बोलतो, फक्त मी निवृत्ती मार्गाचा घेतलाय. म्हणून मला कुणी असं काही जरी प्रलोभन दाखवलं की हे आमच्याकडे, हे आम्ही तुम्हाला, फरक नाही पडत. कुबेराला सुद्धा मी म्हणून निघ बाहेर, माझ्या उमऱ्यात आला तर मी थापा मारत नाही. माझं जीवन बघतात ही सगळी बोल. कुबेर जरी दारात येऊन उभा राहिला तर त्याला म्हणत तुझ्याशी माझं काम नाही. पण माझ्या माऊलीचा एखादा भक्त जर आला, लोटांगण घरीत मी त्याला. ज्यांना माझी माऊली प्रिय, ज्यांना माझे तुकोबा प्रिय, ज्यांना माझा पांडुरंग प्रिय, ते मला माय बापापेक्षाही प्रिय, लक्षात ठेवा. आणि हे शिकायला आपण इथं येतो, त्यासाठी हा कार्यक्रम आहे. त्यासाठी या सगळ्या मुलांचे कष्ट आहे. हे आमचे गायक मंडळी पोरं इतकं सुंदर गातात. तुम्हाला विनंती करतो, आलात, खूप चांगलं काम केलं, आळंदीला येत चला. आणि घरी जरी असाल, तुमच्या संसारात असाल, कुठे असाल, काही करा, संसार करा, मला त्याच्याशी कारण नाही. ज्ञानोबा तुकोबाच्या ठिकाणची निष्ठा आणि आपला अंतःकरणातली श्रद्धा, त्याचा नंदादीप असा तेवत राहिला पाहिजे, एवढंच मी सांगेल. सगळ्यांना धन्यवाद देईन. या कार्यक्रमाला सगळ्यांनी सहकार्य केलं. जेवढी कीर्तनकार मंडळी वेळेवर आली, सुंदर कीर्तनं केली, माझ्या शब्दाला मान दिला, त्यांची कृतज्ञता व्यक्त करतो. आपल्या चरणी सर्वांच्या नतमस्तक होतो आणि थांबतो. रामकृष्ण.